प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त सगळ्यांना. आणि खूप खूप आनंद होतोय आज तुम्हाला हे सांगायला की ज्याप्रमाणे 14 फेब्रुवारी रोजी पुणे या ठिकाणी अतिशय भव्य असा वधूवर परिचय मेळावा आपला संपन्न झाला आणि तुम्ही जो काही प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून दिलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि अल्फा ओमेगा आणि एस्तेर वुमन फेलोशिप यांच्या संयुक्त विद्यमानाने हा अतिशय वाखाणण्याजोगा असा हा वधूवर परिचय मेळावा झाला. परंतु यामध्ये काही खंत पण आहेत आम्हाला. त्यामध्ये विशेष करून आपल्या सर्व समाजासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की जी काही मुलांची संख्या वाढलेली, जवळपास 100 मुलं आणि मुलींमध्ये डिफरन्स होता. म्हणजे जे काही मुलं होतं त्यामध्ये मुलांची संख्या मुलींपेक्षा 100ने जास्त होती. तर हे खूप विचार करण्यासारखं आहे की एवढा डिफरन्स का येतोय. आपल्या ज्या मुली आहेत त्या मुली नेमक्या कुठं लग्न करतायत, कुठं जात आहेत. कारण जनगणनेमध्ये तर असं सांगितलेलं आहे की मुलींची संख्या जास्त आहे. तर प्रियांनो, एक तर मुली लवकर लग्न करत असतील किंवा मुलीकडे दुर्लक्ष होत आहे, मुली आंतरधर्मीय विवाह करतायत का काय, ह्या सगळ्यावर विचार करणं मला वाटतं खूप आवश्यक आहे. कारण मुलांची संख्या वाढते, चांगली शिकलेली मुलं आहेत, चांगलं उद्योगधंदे करणारी मुलं आहेत, आपल्या मुली पण शिकल्यात. पण प्रियांनो, लक्षात ठेवा, योग्य वयामध्ये आपल्या प्रत्येक मुलामुलीचं लग्न होणं हे आवश्यक आहे. आपल्या नात्यामधलं असेल, आपल्या चर्चमधलं असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे आपण पाहतोय त्याच्यापासून वाचण्यासाठी मला वाटतं योग्य वयात लग्न करा, योग्य वयामध्ये निर्णय घ्या आणि थोडीशी ॲडजस्टमेंट कराल तर खूप मोठी इम्प्रूव्हमेंट तुमच्या लाईफमध्ये होईल. त्यामुळे याकडे गांभीर्याने बघा. माझे सर्व चर्चला आव्हान आहे की आपल्या मुलामुलींची यादी बनवा, जे लग्न वयातीत आहेत किंवा ज्यांना लग्न करू शकतात कायद्यानुसार, अशांची यादी बनवा आणि त्या मुलामुलींसाठी लग्न जुळवता येत आहेत का, त्यासाठी काही प्रयत्न करत आहेत का, त्यासाठी आमच्यासारख्या टीमचं सहकार्य घ्या आणि आपल्या चर्चमधल्या सर्व मुलामुलींची लग्न कशी होतील याकडे विशेष करून लक्ष द्या. विशेष करून आपल्याला विनंती करतो, त्यामुळेच आम्ही संकल्प केला की यावर्षी 5 वधूवर परिचय मेळावे संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कान्याकोपऱ्यात आम्ही घेणार आहोत. कारण लग्न जुळणं हे आवश्यक आहे आणि लेकरांसाठी व्यासपीठ निर्माण करून ह्या तरुणांची लग्न आपल्याला जुळवायची. त्यामुळे लक्षात ठेवा, येत्या 18 एप्रिल रोजी आम्ही होली रिडीमर चर्च दादर या ठिकाणी भव्य असा मुंबईमध्ये मेळावा घेतोय, वधूवर परिचय मेळावा. पूर्ण मुंबई प्रदेशासाठी, कल्याण, डोंबिवली, वसई, पालघर, इकडं अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, सर्व जेवढी लोक आपली त्या ठिकाणी आहेत लग्नाची, त्या सर्व पालकांना आणि त्या मुलांना विनंती करतो की आपण कृपा करून त्या वधूवर परिचय मेळाव्यासाठी 18 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये तो वधूवर परिचय मेळावा होणार. दादरच्या अतिशय जवळचं आणि खूप चांगलं हे चर्च आहे. तर कृपा करून त्या ठिकाणी या, आपल्या चर्चमधल्या तरुणांना, पालकांना त्या ठिकाणी पाठवा. आणि माझी सगळ्यांना विनंती की आपल्या मुलामुलींना घेऊन या, म्हणजे पटकन प्रश्न सॉल्व्ह होतात. कारण आम्ही यादी पण तुम्हाला देतो, प्रत्यक्ष भेट घालून देतो आणि आमची टीम प्रयत्न करते की तुमचे लग्न जुळावेत आणि हे जुळण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती की काहीही कारण न सांगता आपल्या लेकरांना सोबत घेऊन या. कारण लग्न या वर्षामध्ये 500 लग्न जुळवणं हे अल्फा ओमेगाचं टार्गेट आहे की 500 कुटुंब आम्हाला प्रस्थापित करायची आहेत आणि त्यासाठी तुमचं सहकार्य आवश्यक आहे. आणि जे काय आम्ही प्रयोजन करतो, नियोजन करतो, त्या ठिकाणी या, ऑनलाईन नाव नोंदणी करा, दुपारच्या जेवणाची त्या ठिकाणी व्यवस्था असते, सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येईल. आमची डिओटेड असते एस्तेर वुमन फेलोशिप, जी अल्फा ओमेगाची विंग आहे, त्यांची, त्या महिलांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण मिळून करूया. का शेवटी समाज आपला आहे, कोणीतरी इनिशिएटिव्ह घेणं फक्त आवश्यक असतं. परंतु सगळ्यांनी जर त्याला सहकार्य केलं तर येणाऱ्या काळामध्ये जे प्रश्न आहेत, भयान प्रश्न आपल्यासमोर उभा राहतील. आपल्या मुलींची काळजी आपल्याला घ्यावीच लागेल, योग्य वयामध्ये त्यांचं लग्न करावंच लागेल, मुलांचं योग्य वयामध्ये लग्न करावं लागेल आणि त्यांचा संसार, त्यांचं कुटुंब ज्याप्रमाणे परमेश्वरांनी सांगितलं त्याप्रमाणे स्थापित करणं हे आपल्या सगळ्याची जबाबदारी. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो, त्या ठिकाणी जरूर या. आम्ही सगळेजण तुमची वाट पाहतोय. लक्षात ठेवा, 18 एप्रिल राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा मुंबई प्रदेशासाठी विशेष करून आम्ही घेतोय. सर्व मुंबईच्या आजूबाजूची लोक, पुण्यापर्यंत आणि इकडं डहाणू, तलाश्रीपर्यंत आणि इकडं गुजरातपर्यंत असतील तरी चालते, सर्व लोक त्या ठिकाणी या आणि या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये सहभागी व्हा. जे या लोकांना वाटतं की मुंबईतलं स्थळ पाहिजे, अशा महाराष्ट्रातल्या लोकांनी त्या ठिकाणी या. म्हणजे तुमचे प्रश्न मिटतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळे मिळून काहीतरी उत्तम करण्याचा प्रयत्न करू. लक्षात ठेवा, 18 एप्रिल रोजी हा वधूवर परिचय मेळावा होईल. होली रिडीमर चर्च दादर स्टेशनच्या अतिशय जवळ हे चर्च आहे. आम्ही तुमची वाट पाहतोय, अल्फा ओमेगा टीम वाट पाहतोय, आमची एस्तेर विंग वाट पाहते. आपण सगळेजण मिळून मला वाटतं त्या ठिकाणचं काम करतो. नक्कीच परमेश्वर आपल्या सगळ्याला आशीर्वाद देईल. पुन्हा एकदा सगळ्यांना गॉड ब्लेस यू आणि थँक्यू.